पूजेला बसणाऱ्यांना बोलवा लवकर, मुहूर्त टळून चाललाय। हो बोलवते। श्रीकांत काय झालं? फोनच उचलत नाहीये तो। प्रियाला फोन करून बघ। तिचाही लागत नाहीये। एक्सासो मॉम, मला खरं तर तुम्हाला हे सांगायचं नव्हतं, पण आता नाईलाज म्हणून सांगते। तुमचा धाकटा मुलगा प्रीतम तो तिकडे ऑफिस मध्ये दारू पिऊन पडलाय। काय? काय? हो, त्याला धड उभं सुद्धा राहता येत नाहीये। त्याची बायको गेली त्याला आणायला, पण ती एकटी काय करणार ना। आपण एक काम करूयात का? आता तुमचा मुलगा आणि तुमची सून पूजेच्या वेळी तिथे पोहोचतील असं मला तरी नाही वाटत। मग या घरची सून या नात्याने मीच बसते या पूजेला। ईशा, मुहूर्त टळायला नको म्हणून म्हणते मी। मुहूर्त इम्पॉर्टंट आहे ना। प्रीतम दादा आले। प्रीतम सर काय रे दादा आयो काय झालंय का नेमकं? काहीच कळत नाही, त्यांना चक्कर येते, ते शुद्धीत नाहीये। पाणी पी, पाणी पी, पाणी पी। अरे यार, तिशा म्हणाली की ते दारू पिऊन आलेत। ऑफिस मध्ये दारू नाही प्यायला। काय काय काहीतरी वेगळंच आहे। नेमका आजच्याच दिवशी हे सगळं काय होऊन बसलंय? आई तिकडे लक्ष्मी पूजनासाठी आमची वाट बघत असतील। गुरुजींनी सांगितलंय की आज काहीही झालं तरी किर्लोस्करांच्या सुनेच्या हस्तेच लक्ष्मी पूजन व्हायला हवं। प्रीतम, ए उठ ना। हारू, हारू, आपण दोघेही इथे आहोत। या संधीचा गैरफायदा घेऊन दिशा तर पूजेला बसणार नाही ना? तुमची दोन्ही मुलं नालायक निघाली। हे बघा ना, तुमच्या थोरल्या लेकाने त्या मोलकर्णी सोबत पळून जाऊन लग्न केलं आणि धाकटा तो तर इथे तिथे सतत दारू पिऊन पडलेला असतो। दोघही एकदम युजलेस आहेत आता तुमच्यासाठी। आणि आता या क्षणी तर तुमच्यासाठी ती दोन्ही मुलं असून नसल्यासारखी आहेत। मी काय म्हणतेय, तुम्ही ना दोघांनाही कायमचं बेदखल करून टाका। या संपूर्ण प्रॉपर्टी मधून, तुमच्या साम्राज्यामधून, तुमच्या लाईफ मधून। तुमचं हे संपूर्ण साम्राज्य सांभाळण्यासाठी मी खंबीर आहे। मी अगदी छान पद्धतीने तुमच्या या घराचा, या प्रॉपर्टीचा, तुमच्या साम्राज्याचा अगदी छान सांभाळ करेन। तुमच्या दोन्ही मुलांनी तुमचं वेळोवेळी तोंड काळं केलंच आहे, पण मी नाही तसं करणार। खरं सांगायचं तर तुम्ही तेव्हाच माझं प्रीतम सोबत लग्न लावून दिलं असतं ना, तर आज या संपूर्ण साम्राज्याची मालकीण मीच असले असते। दिशा, या घरची सून होण्याची तुझी कधीच लायकी नव्हती, त्यामुळे या पूजेला बसण्याचा प्रश्नच येत नाही। बर, नाही बसणार मी पूजेला, पण मग आजचं लक्ष्मी पूजन होणार नाही। तुमची इतक्या वर्षांची किर्लोस्करांची परंपरा मोडीत निघणार। प्रीतम, 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 शांत व्हा, शांत व्हा। आज काहीही झालं ना तरी किर्लोस्करांच्या सुनेच्या आणि मुलाच्या हातूनच लक्ष्मी पूजन व्हायला हवं। मुहूर्त टळून जातोय, काय करू काही सुचतच नाहीये। काहीही झालं तरी ह्या संधीचा गैरफायदा घेऊन दिशा तिथे पूजेला बसता कामा नये। दादा, पारू, तुम्ही दोघं एक काम करा,
तुम्ही दोघं घरी जा आणि पूजेला बसा. हा, प्रिया कसं शक्य आहे? आम्ही तुम्ही हे सगळं काय करणार आहात, कसं करणार आहात मला माहित नाही, पण तुम्ही आज घरी जायलाच हवं. आई त्यांच्या परंपरा पाळण्याबाबतीत किती कटाक्षाने लक्ष देतात हे तुम्हाला माहिती आहे. प्लीज प्लीज तुम्ही दोघं आईंचा विश्वास मोडू नका. नाही प्रिया मॅडम, हे शक्य नाहीये. हे बघा, आम्ही दोघं जर का तिकडे गेलो ना तर गोंधळ आणखी वाढेल. त्यामुळं काय बी झालं तरी आम्हाला तिकडे नाही जाता येणार. तुम्ही दोघं जर आईंना इतकेच मानत असाल ना तर आज किर्लोस्करांच्या घरी लक्ष्मीपूजन व्हायलाच पाहिजे. प्रिया मॅडम, अहो मुहूर्ताची वेळ झाली आहे. आपल्याला पूजेला सुरुवात करावीच लागेल, अन्यथा यावर्षी पूजा होणार नाही. एक सासू मॉम, तुमचा एकही वारस आता इथे हजर नाहीये, त्यामुळे आजच्या या पूजेला मलाच बसावं लागणार. हा, तुम्ही आता म्हणाल तू या घरची सूनच नाहीयेस, नाही ते हट्ट धरू नकोस, पण तुम्हाला आठवण करून देते, माझ्या नवऱ्याची आज जी अवस्था आहे ना ती फक्त तुमच्यामुळे. तुमच्यावर उपकार केलेत त्याने, त्यामुळे या पूजेला बसण्याचा अधिकार नक्कीच माझा आहे. आणि हो, तुम्ही मला या घरची सून मानत नसलात तरी माझ्या सासू मॉम मला त्यांची सून अगदीच मानतात. त्यामुळे या पूजेला बसण्याचा खरा हक्क माझा आहे. गुरुजी, आपण 5 मिनिटं थांबूया. मला खात्री आहे माझा मुलगा आणि सून येतच असतील इतक्यात. काय होणार आहे 5 मिनिटांनी? या पूजेसाठी कोणीही येणार नाहीये. तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये. आणि हे बघा एक सासू मॉम, नाही तो हट्ट धरून बसू नका. उगाच मुहूर्त टळला ना तर लक्ष्मीची अवकृपा होईल. त्यापेक्षा मी पूजेला बसते. करेक्ट, दिशा करेक्ट बोलतीये वहिनी. काय आहे ना, आपण जर मुहूर्त टाळला तर अनर्थ होईल. अहो नको ना असं व्हायला. आणि दिशा माझी सून आहेच की. तुम्ही परमिशन नाही दिली तरी मी देते. दिशा बस तू पूजेला. हो. ये. थांब दिशा. तुला आता पूजेला बसण्याची काहीच गरज नाहीये, कारण किर्लोस्करांची सून आणि मुलगा इथे आले.